गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे आता आणि काल जे काही अनुभवलं तो म्हणजे एक कमाल एक्सपिरियन्स होता. कारण की मी तर पहिल्यांदाच अनुभवला की इथे कोकणामध्ये कसं होळी आणि हे सगळं होतं. शिमगा म्हणतो आपण त्याला. तर काल तर खूपच मजा आली. म्हणजे कुठले लाऊडस्पीकर न लावता, कुठली ढाचिक अशी गाणी न लावता किंवा पाण्याचा अपव्यय वगैरे सगळं टाळून खूप छान प्रकारे खूप पारंपरिकरित्या इथे होळी साजरी झाली अशी आपण बघितली आणि खूपच मजा आली यार. म्हणजे पालखी नाचवणं, त्या लोकांची स्किल की एवढ्या म्हणजे एवढ्या स्पीडने ते तेवढी जड पालखी ती उचलून नाचवतात वगैरे बघून खरंच खूप मजा आली. नंतर जी होळी पेटली ती पण म्हणजे अशी मोठी होळी होती लिटरली. म्हणजे आपल्या इथे मुंबईला म्हणजे आमच्या इथे पण जी मुंबईला होते होळी तिथे पण म्हणजे फार अशी काही मोठी होळी नसते जेवढी आत्ता आपण काल बघितली. पण कालची होळी म्हणजे खूपच मोठी होती. मला ॲक्च्युली त्या होळीचं अजून जरासं जवळून शूट घ्यायचं होतं, पण तेवढ्या पटापट पेटत गेली. आणि मग गाववाले पण जे सगळे लोक ते त्यांना माहिती होतं की खूप जोरात पेटते होळी आणि मग खूप आगीचा भडका उडतो. ते सगळे लांब जात होते. मी पण आपला हळूहळू अंदाज घेत जेवढं जमलं तेवढं शूट केलं. कारण की ती खूप मोठी होळी होती आणि एवढं त्याचं म्हणजे उष्णता त्याची येत होती ना अंगावरती, लिटरली घामाघूम व्हायला झालं तिथल्या तिथे. म्हणून आम्ही लगेच मग लांब आलो आणि मग ते जसं फुटेज जे काही आहे ते घेतलं. सो असं सगळं काल झालं. आता आजचा प्लॅन असा आहे ना की आत्ता सकाळ तर उठलो आहे सगळे आणि इथे तुम्ही जेवढी पण घरं बघायला ना आत्ता तर सगळ्या घरांच्या समोर ना जे अंगण आहे त्या अंगणाची जरा साफसफाई चालू आहे आता. ते जरा पाणी वगैरे मारत आहे, तिथे जागा करून ठेवत आहे. जो काही पालापाचोळा पडलेला असतो तो पालापाचोळा उचलून बाजूला ठेवून जाळून वगैरे त्याची नीट विल्हेवाट लावत आहेत. कारण की जी पालखी आपण काल बघितली ती म्हणजे मला असं कळलं की ती पालखी आता काल कशी त्या वरच्या एक मंदिर जे आपण दाखवलं त्या देवीच्या मंदिरामधनं खाली येऊन जिथे होळी होती तिथे ती आली होती पालखी. आज ती पालखी जी आहे ती प्रत्येक घरासमोर जाणार आहे, मंदिरांसमोर जाणार आहे इथल्या. तर त्यामुळे सगळ्या घरांसमोर ही अशी साफसफाई चालू आहे. आता जे माझ्या आत्याचं घर आहे तिथे पण साफसफाई चालू आहे. कारण की आमच्या पण घरासमोर ते येणार आहे. कारण समोरच दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि तो मधला परिसर आहे घर आणि दत्तगुरूंच्या मंदिराच्या इकडचं. तर त्याच परिसरामध्ये ती पालखी थांबणार आहे. त्यामुळे सगळं तयारी चालू आहे घरांमध्ये. सो बघूया आता काय सीन आहे काय. आणि मला असं कळलं आहे की इथून हा बघा हा जो एक रस्ता जातो आहे ना तर असा थोडा जंगल टाईप रस्ता आहे. त्यातनं एक छोटीशी पायवाट आहे. त्या पायवाटेवरनं आपण आता जाऊया तिकडे आणि तिथनं पुढे गेलो ना की तिथे ती पालखी ठेवली आहे एका चौथऱ्यावरती. तिकडे जाऊया आणि जरा आपण माहिती काढूया की कसं काय नक्की आहे. जरा ते देवांबद्दल वगैरे आपण जरा विचारू तिथल्या लोकांना. चला बघूया. एका पायवाट आहे अशी छोटीशी, दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहे. तर मला असं कळलं की या झाडीमध्ये सापवा बसतात. तर मला जरा ना भीती वाटते. पण त्या पालखीच्या उडीने फक्त मी जातो आहे. तर व्हिडिओ बंद करून इकडे लक्ष देतो, नाहीतर यायचं सुळसुळीत काहीतरी पायावर सुळसुळ करायचं. पहिली मानाई, 2 नंबर वर्धान, 3 नंबर बाजी, 4 नंबर नवलाई, 5 नंबर जुगाई, 6 नंबर वागजाई, 7 नंबर शंभू. सो अशी सगळी देवांची नावं आहेत या पालखीमधल्या. आत्ता 2 वाजता जी आहे ही पालखी निघणार आहे अशी मला माहिती मिळाली आणि मग पुढचा सगळा जे काही आहे ते होणार आहे. तर मग आता घरी जातो, जरा जेवण वगैरे घेतो छान. तर मग दुपारी एकदा दुपार झाली कसं ऊन वगैरे जरा थोडंसं कमी झालं की मग सुरुवात आहे. मग पुन्हा आज जरा आपण बघूया काय काय नक्की गंमत आहे ते सगळं.
आता वाजायला लागले तिकडे आणि आपण निघालो आता. बघूया आता तिकडे जाऊन काय काय आहे. काय किती वर्षापासून चालू आहे ही प्रथा आणि काय एक आता पूर्ण परंपरा चालू आहे आपली. हां आणि कमीत कमी 350-400 वर्ष झाली. एवढी वर्ष झाली काय म्हणतो शिवाजी महाराजांच्या काळापासून हे चालू आहे. ही पालखी पालखी पालखी. आणि इथेच याच मंदिरापासून सुरुवात झाली. समोर तुझ्या घरामध्ये आणि ती जी आहे ती दुसऱ्या वाड्याची आहे. नागलेवाडी आवाज आला नाही की तुमचा आवाज आला नाही. आम्ही आज ही नागलेवाडीची पालखी ही आमची वर्धनमान आहे. आता वर्धनमान ही 2 आहे, दैवली खुर्द, दैवली खुर्द. दैवली बुद्रुक ती मोठी मोठी देवी, आमची लहान छोटी देवी. आता कसं आहे, आता आज होम लागला. होम लागल्यानंतर आता पालखी जाणार देवळाच्याकडे जाऊन पिठं नेऊन तिकडे आता आपली यात्रा जत्रा आहे तिकडे. डोली देवळी, डोली देवळी, रात्री देवळी बहिणी भेटणार तिकडे. ती जत्रा असते तिकडे. 2 महिने आहेत. हा 2 महिने आहेत. छोटी मोठी ही छोटी असं आहे. सो आता पालखी जी आहे ती मागच्या मंदिराजवळनं निघाली आहे आणि आता थेट ती इथे येणार आहे. म्हणजे माझ्या आत्याचं जे घर आहे, माझ्या आत्याचं घर आणि इथे जे समोर दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराजवळ पालखी येते आहे. ती मागून निघाली. मी जरा पुढे आलो शूट करण्यासाठी. तर आता बघूया इथे जे नाचवणार आहेत आणि इथे काय काय होणार आहे ते आपल्याला बघायला मिळेल आता. ही पालखी आली आहे. अजून तो देव उठलाय मित्रांनो, आत्ताच मला एक गोष्ट कळली आहे की
आता आपली पालखी तर इथे माझ्या मागे बघते तुम्ही, या बाजूला पालखी नाचवतात आपल्या गावाची. आणि जी पालखी, ज्या पालखीची भेट होणार आहे आपल्या या गावातल्या पालखीला, ती जी पालखी आहे ती इथून येणार आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे मागे जी जत्रा भरली आहे, तर तिकडनं दुसरी पालखी येणार आहे आणि त्या पालखीची आपल्या म्हणजे या पालखीला भेट होणार आहे. त्या पालखीची हा जो सोहळा आहे तो खूप नयनरम्य सोहळा असतो असं म्हणतात सगळेजण. आणि वर्षातनं एकदाच तो सोहळा होतो, तो मानाचा सोहळा आहे. तर त्याची आता वाट बघतो आहे सगळेजण. इथे तोपर्यंत आपली पालखी नाचवत आहेत, मी पण आता त्याचीच वाट बघतो आहे. बघायला जत्रा भरली आहे, सगळेजण इकडे आपल्या गावातले लोक सगळे तिकडे खायला वगैरे जात आहेत, रसवंती गृह वगैरे हे जे आईस्क्रीम वगैरे खात आहेत. तर आता सगळेजण वाट बघत आहेत. मग आपण पण वाट बघूया आणि मग इकडे तिकडनं पालखी आली की बघूया नक्की काय सोहळा असतो हा. तर चला मग वाट बघूया. दुसऱ्या साईडला आपण आलो आहे आणि दुसऱ्या साईडला आपण बघतो तिकडे लांबवर तुम्हाला दिसेल बघा, लांबवरती जी आहे ती दुसऱ्या गावाची पालखी आहे. आपण